In this lecture, we are going to see the teaching scheme and the units that we are going to cover in this subject. या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला सगळं इंटरनल आहेत, एक्सटर्नल प्रॅक्टिकल वगैरे नाहीये, इंटरनल प्रॅक्टिकल आहेत. ही तुमची टीचिंग स्कीम आहे. या टीचिंग स्कीम मध्ये बघा तुम्ही 3 तासाचा पेपर असेल तुम्हाला. थिअरी पेपर आहे 70 मार्काचा, त्याच्यात मॅक्झिमम 70 मार्क्स, मिनिमम तुम्हाला 78 मार्क्स सिक्युअर करायचे आहेत. हे जे पी आहे तिथे तुम्हाला क्लास टेस्ट स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. इथे बघा ESE म्हणजे तुम्हाला थेरी मार्क्स आहेत 70 पैकी 28 पडायचे आहेत. इथे जे पी आहेत 20 मार्काचे तुमच्या क्लास टेस्ट आणि 10 मार्काचा मायक्रोप्रोचे मार्क्स आहेत इंटरनल. ठीक आहे, असे मिळून तुम्हाला हे एक्सटर्नल 100 मार्क्स कव्हर होतात. इथे प्रॅक्टिकल सेक्शनला जर बघायला गेलं तर एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्क्सचे इंटरनल आणि मिनिमम तुम्हाला त्याच्यात 10 मार्क्स आहेत. इथे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहेत तुम्हाला. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मीन तुमच्याला मॅन्युअल आहे, त्या मॅन्युअल मध्ये तुम्ही जे सॉल्व्ह कराल, असाइनमेंट लिहाल, त्याला तुम्हाला मार्क्स आहेत. असे टोटल तुम्हाला इंटरनल मार्क्स आहे प्रॅक्टिकलचे आउट ऑफ 50. टोटल 5 युनिट आहे. पहिलं युनिट आहे तुम्हाला बेसिक्स ऑफ डेटाबेस अँड आर्किटेक्चर. डेटाबेसचे बेसिक्स याच्यात तुम्हाला माहित पडेल, म्हणजे डेटाबेस काय आहे, डेटा काय आहे, डीडीएल लँग्वेज कोणतं आहे, डीडीएमएल लँग्वेज कोणतं आहे, डीएमएल लँग्वेज कोणतं आहे, डीसीएल लँग्वेज कोणतं आहे, हे तुम्हाला याच्यात शिकायला मिळणार आहे. आणि आर्किटेक्चर कसं असतं डेटाबेसचं, डेटा टायर, मिडल टायर आणि प्रेझेंटेशन टायर, हे तुम्हाला पहिल्या युनिटमध्ये शिकायला मिळणार आहेत. सेकंड युनिट जे आहे तुमचं डेटा मॉडेल्स अँड डेटा टाइप्स. आता डेटा स्टोअर करण्यासाठी कोणते कोणते मॉडेल आहे, नेटवर्क डेटाबेस मॉडेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल, त्याचे ॲट्रिब्यूट्स काय असतात, सेंट्रलाइज डेटाबेस काय असतो, पॅरलल डेटाबेस काय असतो, क्लायंट अँड सर्व्हर डेटाबेस काय असतो, डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस काय असतो, हे तुम्हाला युनिट 2 च्या अंडर कव्हर होणार आहेत. ठीक आहे. युनिट 3 मध्ये तुम्हाला ER डायग्राम्स असतील, डेटाबेस डिझाईन कसा करायचं आणि त्याचा ER डायग्राम, ER मॉडेल कसं काढायचं, हे तुम्हाला युनिट 3 मध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये आपण एंटिटी सेट्स, रिलेशनशिप, जनरलायझेशन, ॲग्रिगेशन, ER मॉडेल, एनहान्स ER मॉडेल, सुपर क्लास, स्पेशलायझेशन अँड जनरलायझेशन, ह्या गोष्टी तुम्हाला युनिट 3 च्या अंडर शिकायला मिळणार आहेत. युनिट 4 मध्ये रिलेशनल डेटाबेस मॉडेल. युनिट 4चं नाव आहे रिलेशनल डेटाबेस मॉडेल. आता याच्यामध्ये तुमच्याकडे सपोज मल्टिपल एक डेटाबेस असेल, डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स असतील, तर त्या टेबलचं तुम्हाला रिलेशन करायचं असतं. म्हणजे प्रत्येक टेबल तुमचा एक दुसऱ्याशी कनेक्टेड असलेला पाहिजे, याला म्हणतात रिलेशन, टेबल रिलेशन. तर ते टेबलचं रिलेशन कोणत्या बेसिसवर करतात, प्रायमरी की काय असते, फॉरेन की काय असते, रेफरन्स की काय असते, हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाईल. परत डेटाबेस RDBMS मध्ये वर्किंग करताना तो टेबल क्रिएट कसा करायचा, त्याच्यात व्हॅल्यू इन्सर्ट कशा करायच्या, तो टेबल एडिट कसं करायचा, त्या टेबल मधून व्हॅल्यू जर डिलीट करायची असेल तर त्या व्हॅल्यू डिलीट कशा करायच्या, किंवा पूर्ण टेबल डिलीट करायचं असेल तर तो कसा डिलीट करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला युनिट 4 मध्ये शिकवल्या जाणार. युनिट 5 मध्ये तुम्हाला काय असणार, नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनचे काही प्रकार आहे, 1NF, 2NF, 3NF, BCNF, हे तुम्हाला शिकवलं जाईल. आणि डिनॉर्मलायझेशन प्रोसेस, त्याचे प्रोसेस काय, त्याचे बेनिफिट्स काय, त्याचे ड्रॉबॅक काय, एवढ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. हे तुमचे 5 युनिट आहे. हे बघा, पहिलं युनिट तुम्हाला 12 मार्काला आहे, दुसरं युनिट 12 मार्काला आहे, तिसरं युनिट 14 मार्काला, चौथं युनिट 18 मार्काला आणि 5वं युनिट तुम्हाला 14 मार्क आहे. जे वेटेज आहे तिसऱ्या युनिटला सर्वात जास्त वेटेज आहे, कारण त्याच्यात ER डायग्राम्स आणि तुम्हाला ड्रॉ करायचे असतात. सोपा आहे, सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे हा. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर
तुम्हाला समजायला काहीच अवघड जाणार नाही हा सब्जेक्ट. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? टीचिंग स्कीम किती Yes, मार्काचा, sir. Yes, sir. इंटरनल की एक्सटर्नल आहे. येस सर. Yes, sir. पुढे आता बघू आपण आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये काय आहेत. हे तुमचं मॅन्युअल आहे. हे मॅन्युअल प्रत्येकाला कॉलेजमधून एक एक कॉपी रिसिव्ह होईल. तुम्हाला जेव्हा बोलवलं जाईल मॅन्युअल गेला तेव्हा प्रत्येकाने मॅन्युअल कॉलेजमधून रिसिव्ह करायचं. ठीक आहे, मॅन्युअल आपण शॉर्ट करून देणार आहे. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच मॅन्युअल मध्ये असतील. बाकी तुम्हाला जर असाइनमेंट सॉल्व्ह करायचे असतील याच्या खालच्या प्रॅक्टिकलच्या खालच्या तर सेपरेट पेजेसवर तुम्हाला त्या लिहायला लागतील. बघा, टोटल आपल्याला 16 प्रॅक्टिकल आहेत. पहिलं प्रॅक्टिकल इन्स्टॉल डेटाबेस प्रोडक्ट. आपण हे ओरॅकल 10G मध्ये सगळे प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहेत. डेटाबेस साठी आपण ओरॅकल जे सॉफ्टवेअर सगळ्या कंपनीमध्ये वापरतात. पहिल्यांदाच आपल्याला होतं एसक्यूएल. एसक्यूएल आता आउटडेटेड झाला आहे, खूप कमी कंपन्या वापरतात. आता मार्केटमध्ये 10G सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यावरच आपण सगळे प्रॅक्टिकल येणार आहेत. ठीक आहे, तर 10Gचा तुमच्याकडे सेटअप नसेल तर तुम्ही सेटअप डाउनलोड करून ठेवा. आपण जेव्हा फर्स्ट प्रॅक्टिकल घेऊ तर फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये ते इन्स्टॉल कसं करायचं ते आपण शिकवणारच आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रॅक्टिकल मध्ये तुमचे डेटाबेस सगळे आयडेंटिफाय करायचे, म्हणजे जे ग्राफिकल युजर इंटरफेस जीयूआय आहे ते जीयूआय थ्रू तुम्हाला डेटाबेस कसा क्रिएट करायचा आणि डेटाबेसशी कसं खेळायचं ते सगळं शिकवलं जाईल. इथे थर्ड प्रॅक्टिकल मध्ये डेटाबेस कसा क्रिएट करायचा, त्याचे स्ट्रक्चर्स कसे असतात ते तुम्हाला जीयूआय थ्रू ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप टूल असतात त्याप्रमाणे कसे क्रिएट करायचे ते सांगितलं जाईल. फोर्थ प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला त्याच्यात रेकॉर्ड्स कसे इन्सर्ट करायचे, डिलीट करायचे, रिअरेंज करायचे ते शिकवलं जाईल. पाचव्यामध्ये मग तुमच्या एंटिटी डायग्राम्स ड्रॉ करायला येतात. हे एंटिटी डायग्राम थोडंफार डिफिकल्ट आहे, पण तुम्ही जर सुरुवातीपासून लक्ष दिलं तर ते समजून जाईल ड्रॉ कशा करायच्या डायग्राम्स. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला एखादा प्रश्न असतो की एखादा कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये एक डिपार्टमेंट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड तुम्हाला टेबल क्रिएट करायचं आहे. तर टेबल क्रिएट करून त्याच्या सगळ्या ER डायग्राम ड्रॉ करा. मग आता तुम्ही मला सांगा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर डेटाबेस तुम्हाला बनवायचा असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घ्याल, टेबल्स काय काय येतील, काही तुम्ही कन्सेप्च्युअल करू शकतात का? आता पुढे आहे तुमचे डोमेन कन्स्ट्रेंट्स आणि की नॉट नल, हे सगळं शिकवलं जातं. त्याच्यामध्ये एड प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला कंट्रोल्स कोणते कोणते डेटाबेसचे ते बघायला मिळतील. पुढे तुमचे फॉर्म्स कसे क्रिएट करायचे, त्याला व्हॅलिडेशन कसं लावायचं, ऍड अँड सेव्ह ऑपरेशन कसे असतात ते तुम्हाला शिकवलं जाईल. टेबल्स आणि डेटाबेस मध्ये काय रिलेशन करायचं, कसं रिलेशन करायचं ते असतं. 11 प्रॅक्टिकल आहे सिंपल अँड कॉम्पोजिट इंडेक्सेस युजिंग डेटाबेस GUI. सिंपल आणि कॉम्पोजिट इंडेक्स काय असतात ते तुम्हाला सांगितलं जाईल. रेकॉर्ड सॉर्टिंग कसं करायचं असतं, त्याला काय क्रायटेरिया असतात ते पण तुम्हाला आहे प्रॅक्टिकल मध्ये. बाकी नंतर जे आपण क्वेरी फिल्टर करतो, एखादी आपल्याला सिलेक्टेड स्टुडंटचा डेटा हवा आहे, आपल्याला डेटाबेस म्हणून सिलेक्टेड स्टुडंटचा डेटाबेस जर पाहिजे असेल तर काय क्वेरी आपण लिहिली पाहिजे ते तुम्हाला 13 प्रॅक्टिकल मध्ये शिकवलं जाईल. आणि 14, 15, 16 हे जे प्रॅक्टिकल आहे, 14 प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला रिपोर्ट कसे प्रिंट करायचे, दुसरा डेटाबेस एखाद्याने क्रिएट केला असेल तर तो डेटाबेस डायरेक्टली इम्पोर्ट कसा करायचा सगळ्या की सहित. आणि 16 प्रॅक्टिकल मध्ये नॉर्मलाइज डेटाबेस म्हणजे 3NF 1NF मधून 2NF मध्ये कसं जायचं, 2NF मधून 3NF मध्ये कसं जायचं, 3NF मधून BCNF मध्ये कसं जायचं, या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील डेटाबेस मध्ये. आपण आता पहिल्या युनिट पासून चालू करणार आहे, बेसिक्स ऑफ डेटाबेस अँड आर्किटेक्चर. This is your first unit.
basics of database and architecture. First concept is data. What is data? कोणी सांगू शकेल का डेटा काय? आवाज येतोय का माझा? Yes, sir. Yes, Gaurav. The facts and that can be recorded in system or computer and have special meaning assigned. It is called as data. Okay, very good. Anyone? Yes, Riya. Sir, may I? A particular document or a material which we save in our computer. Particular document which we save in our computer. In our computer memory. Okay. अजून कोणी? Sir, data is defined as facts or figures or information that is stored in our computer. Right. आता मी सांगतो तुम्हाला. Data is information which has been translated into a form that is more convenient to process or move. डेटा ही एक इन्फॉर्मेशन असते. ते अशा फॉर्म मध्ये ट्रान्सलेट केलेलं असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या डेटावर प्रोसेस करण्यासाठी आणि तो डेटा इकडून तिकडे शिफ्ट करण्यासाठी थोडं सोपं जाईल. ठीक आहे. तुम्ही पण सांगितलेले कन्सेप्ट बरोबर आहे, फक्त शब्दांची अदलाबदल आहे इथे. ठीक आहे. आता डेटा आणि डेटाबेस मध्ये काय फरक आहे? डेटाबेस काय ते सांगा मला आधी. डेटा सांगितला, डेटा समजला तुम्हाला काय डेटा? Yes, sir. आता डेटाबेस काय कोणी सांगू शकेल? डेटाबेस हा शब्द ऐकलाय का तुम्ही कधी? Yes. Can I? येस गौरव. A database is a collection of related data items stored at one place. राईट. नितीशा. Sir, database is a collection of structured information or data. Okay, very good. Sir, Yes, can Sanjani. a data structure that stores organized information is called a database. Okay. Database is nothing but the collection of data. The collection of related data is termed as database, but it is organized in such a way that it can be easily retrieved and managed. Database हा एक कलेक्शन ऑफ डेटा असतो. त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे डेटा ऑर्गनाइज केलेला असतो की ज्याच्यामधून आपल्याला इझिली डेटा रिट्रीव्ह करू शकू, आपण घेऊ शकू आणि तो मॅनेज करू शकू. Then what is DBMS? DBMS means database management system. DBMS is a system software that manages data. DBMS can perform, or the software can perform various tasks like creation, retrieval, insertion, modification, and deletion of data to manage it systematically as per the user requirement. डेटाबेस काय आहे? डेटाबेस हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे तुमचं, ज्याच्यामध्ये आपण डेटामध्ये डेटा इन्सर्ट करू शकू, तो मॉडिफाय करू शकू, तो क्रिएट करू शकू आणि तो डिलीट करू शकू ऍज पर द युजर रिक्वायरमेंट. कळलंय डीबीएमएस काय? संजीवनी सांगतो व्हॉट इज डीबीएमएस? Yes, sir. संजीवनी. Database management system. त्याच्यात काय होतं? Data store होतो. अजून कोणी सांगू शकेल का? Sir, update can data control. येस फैजान तेवढे. Yes, sir. A database management system is essentially nothing more than a computerized data keeping system. ओके. देवरे.
Sir, DBMS is database management system. It's a computer software which stores data and we can rearrange, modify the data as we wish. तुमचा डेटाबेस Sir, can I? इज अ फ्रंट एंड. येस गौरव. Database management system is a software that is used to manage the database. How it manage the database? Gaurav? How it manages the database? Sir, as per the user's wish. Yes. As per the user's need, by using insertion, deletion, modification, and retrieval operations. तो ऍज पर द युजर नीड डेटाबेस मॅनेज करतो, पण काय करून? इन्सर्ट, क्रिएट, डिलीट, रिट्राईव्ह ह्या गोष्टी वापरून तो, ह्या ऑपरेशन करून तो डेटाबेस मॅनेज करतो. ठीक आहे, समजलंय? Yes, sir. Database systems are designed to manage large amount of data by providing security from accidental crash of system and unauthorized access. DBMS provides convenient and efficient environment which is used to handle the data. DBMS काय करतो? एक कन्व्हिनियंट आणि इफिशियंट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो तुमचा डेटा हँडल करण्यासाठी. परत तो तुमच्या डेटाबेसला ऍक्सिडेंटल क्रॅश आणि अनऑथराइज ऍक्सेस पासून सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. DBMS हे जे आहे, DBMS म्हणजे सॉफ्टवेअर आहे, ते तुमचा डेटाबेस कन्व्हिनियंट आणि इफिशियंट एन्व्हायरमेंट मध्ये हँडल करण्यासाठी मदत करतं आणि तुमच्या डेटाला ऍक्सिडेंटल क्रॅश आणि अनऑथराइज ऍक्सेस पासून सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. हे आहे डेटाबेसचं काम. ठीक आहे, डीबीएमएसचं काम हे आहे. आता डेटाबेस सिस्टीमचा पर्पज काय आहे? There are some purpose of database system. Like when we use the programming languages like Java, .NET, which are used to develop a custom software. But every software and application has its data, which are stored permanently. Right? To store that data, we use this DBMS software. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज जसं की जावा आहे, .NET आहे, या आपण हे कस्टमाइज सॉफ्टवेअर्स आपण वापरून आपण एखादं ऍप्लिकेशन बनवतो. पण ते प्रत्येक ऍप्लिकेशन साठी एक डेटा असतो. प्रत्येक ऍप्लिकेशनचा डेटा आपण स्टोअर करत असतो. तो डेटा परमनंटली स्टोअर करण्यासाठी आपल्याला डीबीएमएस लागतो. दिस प्रोग्रामिंग लँग्वेजेस कॅनॉट स्टोअर डेटा परमनंटली. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज फक्त काय करतात? कोडिंग करतात आणि फ्रंट एंड आपल्याला देतात. आपलं सगळं सॉफ्टवेअरचं फ्रंट एंड आहे जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोड करत असतो. पण याच्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करता येत नाही. पण मग डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय असतं की डीबीएमएस असतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, विच इज नोन ॲज बॅकएंड. डीबीएमएस सिस्टीम ही बॅकएंडला वर्क करते, प्रोग्रामिंग लँग्वेज या तुमच्या फ्रंट एंडला वर्क करतात. मग जो काही डेटा असेल तुमचा युजरकडून, तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवलं आहे प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून, मग तुम्ही डेटाकडून युजरकडून डेटा घेतात. तो डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला डीबीएमएस ची गरज असते. But by using these applications or by using the programming language, we can perform this insert, modification and delete operation in the database. When our application is interact or executed on the client side, the client or user interacts with interface or application which is created in programming language. जेव्हा पण आपण एखादं सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बनवतो, तर ते बनवत असताना जेव्हा पण युजरशी ते इंटरॅक्ट होतं, तर युजरला काय दिसतं? जे पण आपण प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून फ्रंट एंड बनवलं आहे ते फक्त युजरला दिसतं. युजरला डेटाबेस दिसत नाही. मग युजरची जी इन्फॉर्मेशन असेल, पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, कोणती बिझनेस रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, ती जर सॉफ्टवेअर मध्ये स्टोअर करायची असेल, तर ते आपण एक इंटरफेस यूज करून इंटरॅक्ट करतो. डीबीएमएस आणि आपलं फ्रंट एंड आणि बॅक एंड एक इंटरफेस यूज करून लिंक केलेले असतात, ज्याने आपण इन्सर्ट, डिलीट, मॉडिफिकेशन ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. तुमचा डेटाबेस हा नेहमी बॅक साईडला असतो, तो कधीच फ्रंट साईडला दिसत नाही.
त्याच्यामुळे त्याला आपण बॅकएंड म्हणतो. डेटाबेसला काय म्हणतो? बॅकएंड म्हणतो. समजले तुम्हाला व्हॉट इज द पर्पज ऑफ डेटाबेस? हे जे मी सगळं सांगितलं तुम्हाला Yes, sir. डेटाबेसचे पर्पजच आहे. कोणी सांगू शकेल का? संजीवनी पर्पज सांग डेटाबेसचे. To insert, modification, and etc. अजून हे 5 का सांगितले आता तुम्हाला? Delete and 5 create. सांगितले. अजून फ्रंट एंड काय असतं मला सांगा? Retrieve, define, manage data. फ्रंट एंड काय असतं? Programming language. ओके. प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून जे काही आपण फ्रंट एंड बनवतो, जे काही सॉफ्टवेअर बनवतो, सॉफ्टवेअर म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसतंय प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून तुम्ही जर बटन बनवलं, लेबल बनवलं, अजून काही गोष्टी असतात कंट्रोल, तुम्ही जर फ्रंट एंड करून एखादं सॉफ्टवेअर बनवलं, तर सॉफ्टवेअरच्या स्क्रीनवर तुम्हाला जे काही दिसतं त्याला फ्रंट एंड म्हणतात. ठीक आहे. We can develop a software by using the programming language like Java, .NET. But these programming languages cannot store the data permanently. To store this data permanently, we need a DBMS, that is Database Management System. It plays a significant role in storing and managing data. We store the data in DBMS for the various operations like insertion, modification, deletion. And for this insertion, modification, and deletion, we write the code in programming languages. That is the software which usually created with the help of programming languages. कोण सांगू शकेल? वरद, वरद आहे रे. दीपिका चव्हाण, आवाज येतोय ना माझा? Yes, sir. जर मला डेटाबेसचा पदच माहिती नाही पडला तर कसं काय पुढे जायचं आपण? की डेटाबेस आपल्याला कशासाठी लागतोय आणि आपण का बरं डेटाबेस वापरतो हे तर माहित पाहिजे ना तुम्हाला आपल्याला पुढे करण्यासाठी. फैजन सांग. फैजन, Yes, sir. Sir, question repeat. what is the purpose of database system? What is the purpose of database system? सर्च करून नाही सांगायचंय. मी जे आता सांगितलं त्याच्यात तुम्हाला काही समजलं असेल तर सांगा. नहीं सर, सर्च नहीं करना. Sir, database help us to store the data properly. अजून With the help of database, we can share data with organization simplicity. Sir, may I? येस सोनाली. It is used to store the data or manipulate it in a proper form or format with a name or date which is
How we manipulate the data? By using which operations we manipulate the data? By using which operation we manipulate the data? Insert. Right? Again? Delete, create, Merge. Right? modification, Right? Retrieving. Yes. हे बघा, पहिले तुम्ही सगळेजण सांगतात की पर्पज डेटाबेस मध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो, बरोबर? तो डेटा स्टोअर करण्यासाठी आपण डेटाबेस सिस्टीम वापरतो. पण ते डेटाबेस मध्ये डेटा एंटर करण्यासाठी काही तर फ्रंट एंड लागेल ना तुम्हाला. तुम्हाला जर एखादा फॉर्मच नाही दिला आणि तुम्हाला सांगितलं डायरेक्ट डेटा एंटर करा, तुम्ही हा क्वेश्चन तर विचाराल की सर कुठे एंटर करायचा डेटा, बरोबर? बरोबर की नाही? Yes, sir. ठीक आहे. मग काही फील्ड्स तुम्हाला दिले असतील, जसं काही तुम्ही एखादा एक्झाम फॉर्म भरतात, एक्झाम फॉर्मवर तुम्हाला नेम दिलेला असतं, एनरोलमेंट नंबर दिलेला असतो, तुझा ईमेल आयडी दिलेला असतो, मोबाईल नंबर दिलेला असतो. ठीक आहे, हा एक फॉर्म आपण डेव्हलप केलेला असतो, बरोबर ना? Yes, sir. ओके. तो फॉर्म कशामध्ये बनवला असतो, काय यूज करून बनवलेला असतो तो फॉर्म? Programming language. राईट. मग डेटाबेस सिस्टीम हे तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजशी कनेक्टेड असतात. एक इंटरफेस असतो, त्या इंटरफेसनी तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आणि डेटाबेस सिस्टीम जे आहे त्या कनेक्ट असतात. मग त्या कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही इंटरफेस यूज करून त्याच्यामध्ये इन्सर्ट, मॉडिफिकेशन आणि डिलिशन ऑपरेशन परफॉर्म करू शकतात. मग ज्या काही प्रोग्रामिंग लँग्वेज असतात त्याला फ्रंट एंड म्हणतात आणि जो काही डेटाबेस असतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असते त्याला बॅक एंड म्हणतात. कळलं इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. This is the purpose of database. Now the next topic is characteristics of database. डेटाबेसच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे की डेटा शुड बी एबल टू स्टोअर एव्हरी टाइप ऑफ इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द रिअल वर्ल्ड. डेटाबेस सिस्टीम मध्ये तुम्हाला प्रत्येक टाईपची इन्फॉर्मेशन स्टोअर करता आली पाहिजे, जी पण तुम्ही रिअल वर्ल्ड मध्ये यूज करणार आहे. दिस इज युअर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. की तुमचा जो काही डेटाबेस बनवणार आहे त्या डेटाबेस मध्ये प्रत्येक टाईपची इन्फॉर्मेशन, प्रत्येक टाईप मीन्स न्यूमरिक, अल्फा न्यूमरिक, कॅरेक्टर्स ओनली, इंटिजर्स ओनली, डबल्स, अजून काय काय असतात? Boolean. बुलियन. हा जो काही प्रत्येक प्रकारचा डेटा आहे तो प्रत्येक प्रकारचा डेटा तुम्हाला डेटाबेस मध्ये स्टोअर करता आला पाहिजे. दिस इज युअर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. Second one is database should be able to relate the entities or tables in the database by means of relation. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमच्या डेटाबेस मध्ये जे काही एंटिटीज असतील, जे काही टेबल्स असतील, त्या डेटाबेस मध्ये प्रत्येकाशी रिलेट असले पाहिजे, रिलेशन असलं पाहिजे त्यांचं. म्हणजे प्रत्येक दोन टेबल हे तुमचे रिलेटेड असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एम्प्लॉई एखाद्या डिपार्टमेंट मध्ये एम्प्लॉई आहे, तो एम्प्लॉई एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा आहे, बरोबर? मग ते आपल्याला रिलेशन डिफाईन करता आला पाहिजे की तो एम्प्लॉई कोणत्या डिपार्टमेंटचा आहे. म्हणजे एम्प्लॉई टेबल आणि डिपार्टमेंट टेबल याचं कुठेतरी रिलेशन झालं पाहिजे. ही झाली तुमची सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे प्रत्येक तुमचा टेबल आहे तो एकमेकाशी मॅपिंग असला पाहिजे. विदाउट मॅपिंग तुमचा डेटाबेस हा क्रिएट होणारच नाही, किंवा विदाउट मॅपिंग तुम्हाला डेटाबेस मधून प्रत्येक व्हॅल्यू रिट्रीव्ह करताच येणार नाही.
This is your second characteristic. Your tables should be related to each other. Third characteristics का है, data and application should be isolated. Database is a system which provides the platform to store the data, and hence the data is one which allow database to work. Hence there should be a clear differentiation between them. तुमचा डेटाबेस जो आहे तर डेटा आणि डेटाबेस मध्ये हे क्लिअर डिफरन्शिएशन असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक टेबल मध्ये कोणती व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करणार आहे हे तुमचं स्पेसिफाय केलेलं पाहिजे. म्हणजे एम्प्लॉई टेबल मध्ये तुमच्या एम्प्लॉईचा डेटा बेस गेला पाहिजे, डिपार्टमेंट टेबल मध्ये तुमचा डिपार्टमेंटचा डेटा गेला पाहिजे. हे तुमचं क्लिअरली डिफरन्शिएशन असलं पाहिजे की कोणत्या टेबल मध्ये कोणती इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे, डेटा शुड नॉट बी एनी देयर शुड नॉट बी एनी रिपिटेशन ऑफ डेटा इन द डेटाबेस. तुमच्या डेटाबेस मध्ये रिपिटेशन नाही असलं पाहिजे. कारण काय, त्याला जर रिपिटेशन असेल तर तुमच्या डेटाबेसची साईज वाढते आणि जिथे तुम्हाला युनिक डेटा पाहिजे असतो तिथे युनिक डेटा मिळत नाही, तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज मिळतात एका ठिकाणी, मग त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. म्हणून चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, देयर शुड नॉट बी एनी रिपिटेशन ऑफ डेटा इन द डेटाबेस. Your data should be stored in such a way that it should not be related in multiple tables. एका टेबल मध्ये एक इन्फॉर्मेशन स्टोअर केली तर तीच इन्फॉर्मेशन त्याच टेबल मध्ये गेली पाहिजे. म्हणजे सपोज एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन आहे ती एम्प्लॉईच्या टेबल मध्ये तुम्ही एकदा स्टोअर केलेली आहे तर ती परत तुमच्या डिपार्टमेंटच्या टेबल मध्ये स्टोअर करायची गरज नाही पडली पाहिजे. कारण काय, तुमचा डिपार्टमेंटच्या टेबल आणि एम्प्लॉईचं टेबल हे तुमचं रिलेशन असलं पाहिजे. म्हणजे डिपार्टमेंट मधून तुम्ही ऑटोमॅटिकली एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. जर तो डेटा रिपीट झाला, जर इन्फॉर्मेशन रिपीट झाली तर अननेसेसरी डेटाबेसच्या स्पेस आपण वाया घालवत असतो. त्याच्यामुळे तो डेटाबेस मेंटेन करण्यासाठी आपल्याला डिफिकल्टीज येतात. 4 कॅरेक्टरिस्टिक्स समजल्यात? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सांगा काय काय. Sir, may I? येस रिया. There are 4 characteristics of databases. First characteristic, to store any type of database information. Second characteristic, database should be related to the table. Third characteristic, data and application should be clear differentiate. Fourth characteristic, data should be not repeated. Means in one table there only have the one particular information. Done, sir. ओके, व्हेरी गुड. फोर कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये, टोटल 9 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. या 4 फक्त समजून सांगितल्या मी, अजून पुढच्या सांगतो आहेत पुढच्या 4. ठीक आहे, पुढच्या 5. बाकीच्यांना समजले? फैजान, संजीवनी, दितिशा, दीपिशा. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Fifth characteristic, your DBMS must use strong query language to retrieve and manipulate the data. जेव्हा पण आपल्याला डेटाबेस मधून एखादी इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करायची असते तर इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्यासाठी आपल्याला एक क्वेरी लेवल लिहायला लागते, स्ट्रॉंग क्वेरी लँग्वेज लिहायला लागते.
If a specific user want to retrieve specific data, then he can apply as many filtering condition that he wants and pull the data that he requires. जेव्हा पण डेटाबेस मधून त्याला इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करायचे असते तेव्हा एक स्ट्रॉंग क्वेरी लँग्वेज लिहून तो डेटा रिट्राईव्ह करू शकतो. ही झाली तुमची 5th कॅरेक्टरिस्टिक्स. 6th one is multiple users must be able to access the same database without affecting the other one. म्हणजे एकच डेटाबेस तुमचे मल्टिपल युजर्सला ऍक्सेस झाला पाहिजे एक दुसऱ्याला इफेक्ट न करता. That is, if the different teachers want to update the marks of a student in a result table at the same time, then they should permitted to update the marks for their subjects without affecting other subject marks. म्हणजे काय, टीचर्सला जर कॉलेजमध्ये टीचर्स आहेत सगळे, तर टीचर्सला सगळ्यांच्या SYIF च्या स्टुडंटचे जर मार्क्स अपडेट करायचे तर 1 by 1 ते मार्क्स अपडेट नाही करणार. जर सगळे टीचर्स जर एकाच वेळेस मार्क्स अपडेट करायला बसले तर प्रत्येकाचा टेबल जो आहे तो अपडेट झाला पाहिजे, कोणालाच अडचण नाही आली पाहिजे मार्क्स अपडेट करताना. ही झाली तुमची 6 कॅरेक्टरिस्टिक्स. काय आहेत 6 कॅरेक्टरिस्टिक्स? मल्टिपल युजर्स मस्ट बी एबल टू ऍक्सेस द सेम डेटाबेस. सेम डेटाबेस मल्टिपल युजर्सला ऍक्सेस झाला पाहिजे. 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. डेटा मस्ट सपोर्ट्स मल्टिपल व्ह्यूज टू द युजर डिपेंडिंग ऑन हिज रोल. तुमचा डेटाबेस, तुमच्या डेटाबेसने मल्टिपल व्ह्यूजला सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे एकच जो डेटाबेस आहे मल्टिपल व्ह्यूजनी युजरला त्याच्या रोलनुसार दाखवला पाहिजे. म्हणजे काय, सपोज एखाद्या स्कूल डेटाबेसमध्ये आपल्याला फक्त स्टुडंटचे रिपोर्ट्स स्टुडंट्सला, म्हणजे सपोज आता डेटाबेससाठी युजर्स कोणते कोणते, टीचर्स आहे, प्रिन्सिपल आहे आणि स्टुडंट्स आहे. तर हे रोल झाले. स्टुडंट एक रोल आहे, प्रिन्सिपल एक रोल आहे आणि फॅकल्टी स्टाफ टीचर्स एक रोल आहे. तर त्या रोलमध्ये जर स्टुडंटला जर त्याचा डेटा दाखवायचा झाला तर तो फक्त रीड ओनली मोडमध्ये दाखवला जाईल. हा एक रोल झाला की त्याच्यामध्ये त्याला फक्त स्टुडंटचे रिपोर्ट्स आणि स्टुडंटचे मार्क्स जे आहे ते दिसले जातील. त्याच्यानंतर टीचर्सला असेल, टीचर्सला जर डेटाबेस ऍक्सेस करायचा झाला स्टुडंटचा, तर स्टुडंटचा डेटाबेस त्याला विथ मॉडिफिकेशन राईट्स ऍक्सेस होईल. आणि प्रिन्सिपलचा जो रोल असेल याच्यामध्ये टीचर्सचा पण डेटा आणि स्टुडंटचा पण डेटा त्याला ऍक्सेस राहील विथ मॉडिफिकेशन रोल. ठीक आहे, हे वेगळे वेगळे रोल झाले आणि त्या रोलनुसार त्या डेटाबेस तुमचा सपोर्ट केला पाहिजे. ही तुमची 7th कॅरेक्टरिस्टिक्स होती. 8वी कॅरेक्टरिस्टिक्स काय, डेटाबेस मस्ट ऑफर अ सिक्युरिटी. दॅट मीन्स व्हेन देर आर मल्टिपल युजर्स ऍक्सेसिंग द डेटाबेस, each user should have their own level of right to see the database. जसं मी आता वरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सांगितलं की स्टुडंटला जर आपण लॉग इन दिलेला आहे तर स्टुडंटच्या लॉग इन केल्यानंतर जे काही त्याला ऍक्सेस परमिशन दिलेले आहे तेवढेच ऍक्सेस परमिशन नुसार त्याला डेटाबेस दाखवला गेला पाहिजे. त्याला टीचरचा डेटा अपडेट किंवा मॉडिफाय नाही करता आला पाहिजे किंवा त्याला प्रिन्सिपलचा डेटाबेस अपडेट किंवा मॉडिफाय नाही आला पाहिजे. त्याला जेवढे आपण राईट दिलेले आहे तेवढेच राईट त्याला दिसले पाहिजे. ठीक आहे, ही झाली तुमची 8 कॅरेक्टरिस्टिक्स. Ninth and last characteristics, database should also support ACID properties. Database should also support ACID properties. ACID properties कोणत्या आहेत लिहून घ्या. Atomicity, consistency, isolation and durability. These are the ACID properties of database. A for atomicity, C for consistency, I for isolation and D for durability. These are the ACID properties. जेव्हा पण आपला डेटाबेस हा ACID प्रॉपर्टीजला सपोर्ट करेल तेव्हा आपण जेव्हा पण त्या ACID प्रॉपर्टीज सपोर्ट करताना जेव्हा पण आपण इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट ऑपरेशन परफॉर्म करत असो त्यावेळेस आपल्याला ही काळजी घ्यायची की जो काही रिअल पर्पज आहे डेटाबेसचा तो डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. Means if the address of student, means for example if the address of student is updated, then it should make sure that there is no repetition of data or there is any
डेटा मिसमॅच फॉर दॅट स्टुडंट. म्हणजे आपण जर सपोज संजीवनी खैरनारचा ऍड्रेस अपडेट करायला घेतला आहे, तर तिचाच ऍड्रेस हा अपडेट झाला पाहिजे. दुसरा सोनाली पाटीलचा, तो संजीवनी खैरनारचा जो ऍड्रेस आहे तो सोनाली पाटीलला नाही गेला पाहिजे, तो तिच्याकडे आहे तिथेच अपडेट झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रिपिटेशन नसले पाहिजे. ही झाली तुमची 9 कॅरेक्टरिस्टिक्स. टोटल किती कॅरेक्टरिस्टिक्स आहे? 9 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कोण सांगेल 9 कॅरेक्टरिस्टिक्स? सर कॅन आय? येस. डेटाबेसमध्ये प्रत्येक प्रकारची इन्फॉर्मेशन ही स्टोअर असली पाहिजे. देन tables are related to each other. Third one is data and application should be isolated. Fourth one is database मध्ये रिपिटेशन नको. नंतर database must use query language. नंतर एक डेटाबेस प्रत्येक मल्टिपल युजर्सला ऍक्सेस व्हायला पाहिजे विदाउट एनी इफेक्ट. नंतर डेटाबेस मल्टिपल व्ह्यूजला सपोर्ट केला पाहिजे. डेटाबेसला सिक्युरिटी असली पाहिजे. डेटाबेस शुड बी सपोर्ट ऍसिड प्रॉपर्टीज. डन सर. ओके. अजून? Sir, may I? येस. Database should be able to store every type of information like alphanumericals, numbers. Second one, it should be able to relate every table. And third one, data and application should be isolated, specified. Fourth one, data should not be repeated. It occupies the more space or unnecessary space in the database. Fifth one, it should be retrieve the information. Sixth one, same database should be accessed to many users at the same time without any issue. Seventh one, data must be support the multiple views. Eighth one, database must offer security. Ninth one, it should also support ACID properties like atomicity, consistency, isolation, and durability. It should not disturb the real data stored in database. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट जे आहे फाईल सिस्टीम वर्सेस डेटाबेस, आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. मीन वाईल अटेंडन्स कॉल करतोय, प्रत्येकाने अटेंडन्स द्यायची. आचार्य दिव्या? प्रेझेंट सर. आहिरे भरत? प्रेझेंट सर. अंबद हरिकृष्ण? बच्चा मनीष? प्रेझेंट सर. बच्चा रितू? प्रेझेंट सर. बारी पायल? प्रेझेंट सर. भागवत वैभव? प्रेझेंट सर. भंडारी यश? भंडारी यश? भावसार प्रथमेश? बोरसे प्रांजल? Present, sir. चौधरी सोहम? डांगे काशीनाथ? डांगे कशिश? देवरे तेजस्विनी? प्रेझेंट सर. दोंडगे पायल? प्रेझेंट सर. दुर्गेश देवरे? Present, sir. गायकवाड? यशराज? गायकवाड यशराज? गालफाडे आदित्य? प्रेझेंट सर. गांगुर्डे साहिल? प्रेझेंट सर. गवळी ओंकार? प्रेझेंट सर. घुले निकिता? गीते प्रणय? गुंजाळ ज्ञानेश्वर? प्रेझेंट सर.
कपाळे सौरभ. कपाळे सौरभ. काथे गौरव. Present, sir. कातोरे पूजा. प्रेझेंट सर. खैरनार संजीव. प्रेझेंट सर. खालकर प्रणव. प्रेझेंट सर. खान फैजान. प्रेझेंट सर. किराळकर विक्रम. प्रेझेंट सर. मानकर समृद्धी. प्रेझेंट सर. मगर अभिषेक. मगर अभिषेक. कोल्हे हर्षदा. मराठे रक्षंदा. मोहिते तितिशा. प्रेझेंट सर. मुदाबे ओमकार. मुदाबे ओमकार. मुथेकर प्रेम. प्रेझेंट सर. पगारे भावेश. पाटील मधुरा. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. पाटील श्रुतिका. Present, sir. पाटील सोनाली. पाटील गौरव. पवार गौरव. Present, sir. फालके ईश्वरी. राऊत मनीष. प्रेझेंट प्रेझेंट सर. शहाणी धनश्री. शहाणी धनश्री. शहाणी आदित्य. Present, sir. संपाळ प्रतीक. प्रेझेंट सर. साठे प्रतीक्षा. प्रेझेंट सर. सातपुते प्रतीक. Present, sir. शुक्ल चिन्मय. प्रेझेंट सर. सोमवंशी निखिल. सोनार प्रथमेश. प्रेझेंट सर. शिंदे तन्मया. Present, sir. तन्वी संदीप. प्रेझेंट सर. ठोके हर्षाली. ठोके हर्षाली. थुबे कार्तिक. प्रेझेंट सर. उन्हाळे पायल. प्रेझेंट सर. वाघ दर्शन. प्रेझेंट सर. बारोत केयूर. प्रेझेंट सर. चव्हाण दीपिशा. चव्हाण दीपिशा. गोवर्धने धनश्री. Present, sir. सावळा ऋतुजा. प्रेझेंट सर. वाजेरिया. Present, sir. नाही धवल. प्रेझेंट सर. साळुंके कुणाल. सोनवणे प्रथमेश. प्रेझेंट सर. जर काही गोष्टी समजत नसतील, लेक्चर मध्ये नाही विचारता आल्यानंतर कॉल करून विचारलं तरी चालेल. ठीक आहे. व्हॉट्सअपवर मी 24/7 अवेलेबल आहे. जर कोणाला काही क्वेरी असेल तर तुम्ही ती मला विचारून घेऊ शकता. ठीक आहे. पण नंतर एकदम लास्टला यायचं नाही. टॉपिक संपला तर त्याच्या 5-6 दिवसानंतर तुम्ही लगेच विचारायचा. ओके सर.